एस.टी. महामंडळाला 4 वर्षात फायद्यात आणणार. श्वेतपत्रिका प्रसिद्ध करताना परिवहन मंत्री सरनाईक यांची ग्वाही. गेल्या अनेक वर्ष सातत्याने तोट्यात असलेल्या एस.टी. महामंडळाला येत्या 4 वर्षात फायद्यात आणण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही परिवहन मंत्री तथा एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. ते एस.टी. महामंडळाची आर्थिक श्वेतपत्रिका प्रसिद्ध करताना बोलत होते. यावेळी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर तसेच सर्व खात्यांचे प्रमुख उपस्थित होते. एस.टीची आर्थिक गाडी रुळावर आणण्यासाठी मंत्री म्हणून मी शासन दरबारी निश्चितच पाठपुरावा करीन, असेही प्रताप सरनाईक यांनी सांगितले. कोरोना महामारीच्या काळात टाळेबंदीमुळे व नंतर चाललेल्या कर्मचाऱ्यांच्या दीर्घकालीन संपामुळे संचित तोटा आता 10,322 कोटीपर्यंत पोहोचला आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांची देणी सुमारे 3,000 कोटीपर्यंत आहे. यासाठी शासनाने अनुदान स्वरूपात एस.टी. महामंडळाला मदत करणे अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येईल, असेही सरनाईक म्हणाले. तथापि एस.टीच्या अधिकारी व दुर्गम भागासाठी 50 मिनी बसेस, एस.टी. महामंडळाने डोंगरदऱ्यात व दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांसाठी लवकरच थेट एस.टी. सेवा सुरू करण्याचा संकल्प सोडला आहे. अरुंद रस्त्यांमुळे तिथे मोठ्या एस.टी. बसेस पोहोचू शकत नाही. तिथे खास 50 मिनी बसेस घेण्यात येणार आहेत. कर्मचाऱ्यांनी देखील संस्थेचा आर्थिक तोटा कमी करण्यासाठी आपल्या कामाची उत्पादकता वाढवणे आणि योग्य ठिकाणी काटकसर करून बचत करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी यावेळी केले.